नमस्कार, आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी। पीक विमा धारक शेतकऱ्यांनी नुकसानाबाबत तात्काळ पूर्वसूचना द्यावी। जिल्हाधिकारी अजित कुमार। दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी ज्या शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले अशा पीक विमा धारक शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत पीक विमा कार्यालय किंवा पीक विमा कार्यालयाच्या टोल फ्री क्रमांकावर माहिती देत आपल्या नुकसानाची नोंद करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आज येथे केले। बिगर मोसमी पावसाने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली व पंचनामे करण्याचे आदेश दिले। पीक विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यास पूर्वसूचना नुकसान घटना घडल्यापासून 72 तासांचे आत देणे आवश्यक असते। बिगर मोसमी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे पीक नुकसान झाले असल्यास पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी शेतकरी बांधवांनी पूर्वसूचनेची नोंद करावी, असे आवाहन त्यांनी केले। नमस्कार, मी अजित कुमार, जिल्हाधिकारी अकोला। काल सायंकाळी अकोला जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी बिगर मोसमी पाऊस, गारपीट त्यासोबतच चक्रीय पावसाचं काही प्रमाणात प्रत्येक तालुक्यामध्ये पाऊस झालेला आहे। 26 तारखेला झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील गहू, ज्वारी, हरभरा, कांदा या पिकांचं नुकसान झालेलं आहे। तर ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा काढलेला असेल त्या शेतकरी बांधवांनी 72 तासाच्या आत याचे इंटिमेशन देणं आवश्यक आहे। यासाठी कंपनीद्वारे दिलेला टोल फ्री क्रमांक असेल, त्यासोबतच पीक विमा कंपनीचे कार्यालय असेल, ॲपद्वारे देखील आपण ही माहिती देऊ शकता। त्याचबरोबर नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयात देखील याची माहिती आपण देऊ शकता, जेणेकरून आपल्याला पीक विमा मिळण्यासाठी पुढचे मार्ग सुलभ होतील। शेतकरी बांधवांनी त्वरित आपल्या या झालेल्या पीक नुकसानीची माहिती अशा प्रकारे देण्यात यावी, यासाठी मी आवाहन करत आहे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।